गाड्या बघ पुऱ्या. शंकर्या, बोल की सर. अरे काय झालंय तुला? असं तोंड पडलंय. मगापासून बघतोय मी. आज लय नाराज दिसतोय सर. काय आहे नेमकं, काय झालंय? काय नाही रे सूर्या, घरच्यांनी बघ माझ्या जास्त थ बघायला सुरुवात केली. त्याचं टेन्शन आले बघ. काय बोलतोयस? अरे मग चांगलं नाही विला का? लका वयात तुझं लग्न करते ती घरातली, ही तर लका चांगलीच गोष्ट आहे. हे त्याला का आमच्या घरातली आम्हाला विचाराने बी झाली ती. तुला निदान विचारते ती तरी. बरोबर आहे रे तुझं, पण ही जबाबदारी जड वाटते रे. कधी कधी वाटतं की मी तयार नाही अजून. मनावर वजन ठेवल्यागत होते बघ. अरे काय बघितलं की लगेच लग्न होणार आहे का सांग बरं? आणि बघ कसं आहे माहिती का, जोपर्यंत तुला एखादी पोरगी पसंत पडत नाही तोपर्यंत तू तरी कशाला हो म्हणतोयस? त्यात टेन्शन काय घ्यायचं का? बरोबर आहे तुझं. मीच उगाच मनातली मनात काळजी करत बसतो बघ. असं वाटतं की माझं सुख, माझं आयुष्य कुठल्या तरी एका निर्णयावर अवलंबून आहे बघ. हे बघ काळजी करू नको शंकर्या. लका तू एवढा लगा कष्टाळू आहेस, मेहनती आहेस. हा, तुझ्या लगा चांगुलपणाला ओळखणारी एखादी तरी पोरगी आपल्याला मिळेलच की. आणि ती 100% भेटेल बघ. असं विचार करत बसू नकोस. असं विचार करत बसलास का नाही की मन थकून जातं र. खरं आहे दोस्ता, तू बोललास की लय बरं वाटतं बघ.